तर नमस्कार मंडळी, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी बघणार आहोत की 100 गावरान कोंबडी पालन खर्च आणि उत्पन्न. बघा, जर तुम्ही व्यवस्थितरित्या सर्व गोष्टी तुम्ही टाईम टू टाईम यांचं नियोजन समजा तुम्ही केलं आणि सोबतच या ठिकाणी तुम्हाला वातावरण, त्याचप्रमाणे मार्केट, किंमत, खाद्य नियोजन हे सगळं तुमच्या म्हणण्यानुसार झालं तर या ठिकाणी तुम्हाला कशा प्रकारे 1 लाख रुपयाचा नफा किंवा उत्पन्न तुम्हाला भेटू शकतं या व्हिडिओत आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघायचा आहे आणि तुम्हाला कोणता पॉईंट समजला नाही किंवा कोणता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल मला लगेच कमेंट करून विचारायचा आहे. आणि असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आत्ताच्या आत्ता तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ आवडला लाईक करून तुमच्या मित्रांपर्यंत किंवा तुमच्या ग्रुपला लगेच शेअर करा. तर बघा, 100 गावरान कोंबडी पालन याचा आपण खर्च आणि उत्पन्न या ठिकाणी स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. आता आपण ज्या 100 गावरान कोंबड्या पाळणार आहोत त्या आहेत प्युअर गावरान आणि सोबतच आपण ह्या अंडी उत्पादनासाठी अजिबात पाळणार नाही आहे. आपण हे मांस उत्पादनासाठी पाळणार आहोत. म्हणजे थोडक्यात आपण ही कोंबडी पिल्लं काढून वाढवून आणि मग विकणार आहोत, बरोबर. मग आता आपण सुरुवातीला आपल्याला काय भांडवल लागेल तर त्यांच्यासाठी आपल्याला एक शेड बनवावं लागेल. आता शेडसाठी तुम्ही या ठिकाणी 10-20 हजार रुपये खर्च करू शकता किंवा लईतले तुम्हाला 50 हजारमध्ये अतिशय पक्कं आणि चांगलं शेड या ठिकाणी होऊ शकतं. जर तुमच्याकडे अगोदरच एखादी रूम असेल किंवा तुमच्याकडे काही दुसरा जुगाडा असेल किंवा शेड असेल तुम्ही ते पण वापरू शकता. आता 100 गावरान कोंबड्या पाळायच्या आहेत तर साहजिकच आपल्याला 100 मोठ्या अंड्यावरच्या कोंबड्या आणाव्या लागतील आणि सोबतच त्यांच्यासाठी 10 कोंबडे प्युअर गावरान आणावे लागतील. आता 110 मोठे पक्षी आपण आणले जे की आपण एक सरासरी 46 हजार रुपये आपण पकडले. म्हणजे जर बघायला गेलात तर 400 रुपयाची आपण एक कोंबडी पकडली आणि 600 रुपयाचा एक कोंबडा आपण या ठिकाणी पकडला. असे करून आपल्याला 110 मोठे पक्षी आणण्यासाठी 46 हजार रुपयाच्या आसपास खर्च आला, बरोबर. मग आता आपण काय केलं, आपल्या कोंबड्या डायरेक्ट अंड्यावरच्या होत्या, बरोबर. म्हणजे आपल्याला अंडे काढून त्यामधून पिल्लं काढायचे आहेत. त्यासाठी आपण एक 10 ते 20 हजार रुपयाचं इन्क्युबेटर घेतला. आता इन्क्युबेटर मशीन म्हणजे काय असा बरेच जणांना प्रश्न पडला असेल. तर बघा, इन्क्युबेटर म्हणजे ज्यामध्ये आपण कोंबडीशिवाय अंडे उबवून त्यातून पिल्लं काढू शकतो. म्हणजे ज्याप्रमाणे आपण कोंबडीखाली अंडे ठेवतो, कोंबडी त्यावर 21 दिवस बसते, ऊब देते आणि त्यातून पिल्लं काढते, त्याचप्रमाणे आपण फर्टाईल अंडे त्या इन्क्युबेटर मशीनमध्ये जर ठेवली आणि त्यातून त्याला जर आपण कोंबडीप्रमाणेच 21 दिवस ऊब दिली तर त्यातून देखील पिल्लं निघत असतात. मग अशा प्रकारे आपण एक इन्क्युबेटर घेतलं आणि त्यानंतर आपल्या ज्या 100 कोंबड्या होत्या त्यांचं आपण अंडी प्रोडक्शन सुरू केलं. आता बघा, जर आपण प्युअर गावरानकडे वळालात तर आपल्याला माहीतच असेल की प्युअर गावरान कोंबडी जी असते ही सरासरी 20-30% किंवा 25% अंडे या ठिकाणी देत असते. पण आपलं जे खाद्य आहे हे खाद्यावरती डिपेंड असतं की तुमची कोंबडी किती अंडे देईल. मग आता बघा, आपण हिचं जे खाद्य आहे हे 100% हिला आपण प्रोटीनचं खाद्य द्यायचं आहे, त्याबद्दल मी पुढं बोलणार आहे. पण आपण जर यांना 100% प्रोटीनचं खाद्य दिलं तर नक्कीच यांचे अंडे तुम्हाला चांगल्या प्रमाणात भेटतील आणि सोबतच तुम्हाला या ठिकाणी 7-8 कोंबड्यांमागं किंवा या ठिकाणी 10 कोंबड्यांमागं एक कोंबडा तरी या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला फर्टाईल अंडे या ठिकाणी भेटतील. आता 100 कोंबड्यांमागं आपण एक सरासरी मानून चालूया की आपल्याला दिवसाला 20 अंडे या ठिकाणी भेटले. आता 20 अंडे आपण काय करणार की आज अंडे आपल्याला भेटले, आपण डायरेक्ट त्यांना इन्क्युबेटरला लावली, बरोबर. म्हणजे जसे जसे तुम्हाला अंडे भेटतील तसे तसे तुम्ही डायरेक्ट इन्क्युबेटरमध्ये टाकत जा आणि काय होईल की पुढच्या अंड्यातून पिल्लं निघतील, मागच्या अंड्यातून पिल्लं निघतील आणि पुढचे अंडे या ठिकाणी राहतील. मग अशा प्रकारे 20 अंडे आज जेवढे अंडे निघाले इन्क्युबेटरमध्ये टाकले, उद्या जेवढे निघाले तेवढे इन्क्युबेटरमध्ये टाकले, असे करत 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 तुम्ही महिन्याभराचे अंडे इन्क्युबेटरमध्ये टाकत गेले, बरोबर. मग आता बघा, जर 100 कोंबड्या आहेत आणि त्या 20 अंडे दिवसाला देत आहेत म्हणजेच आपल्याला महिन्याकाठी एक सरासरी 600 अंडे या ठिकाणी मिळालेले असतील आणि 600 अंडे आपण इन्क्युबेटरला लावलेले असतील, बरोबर.
मग आता 600 अंडे जर आपण इन्क्युबेटरला लावलेले असतील तर त्यातून आपण एक सरासरी 20% आपण या ठिकाणी अंडे खराब निघाले किंवा 80% प्रोडक्शन यातून निघालं असं समजूया. जर 600 अंड्यांमधून आपली या ठिकाणी 100 पिल्लं किंवा 100 अंडे या ठिकाणी खराब झाली आणि त्यातून आपल्याला फक्त 500च पिल्लं भेटली. आता बघा किती काय झालं, पिल्लं निघाल्यानंतर थोड्याफार प्रमाणात 5-10% तरी पिल्लं या ठिकाणी मरत असतात. त्यामुळे 500 पिल्लं जेव्हा निघाली त्यातून आपले पुढचे 1-2 दिवसात किंवा पिल्लू अवस्थेत असतानाच आपले आणखी 50 पिल्लं मेली. म्हणजे आता जवळ आपल्याजवळ आहेत 450 पिल्ले, म्हणजे 450 पिल्लं आपल्याजवळ एकदम चांगली सुदृढ निरोगी पिल्लं आहेत. आता ह्या पिल्लांना आपल्याला 5 महिने तरी या ठिकाणी 4 ते 5 महिने तरी आपल्याला सांभाळायचं आहे, बरोबर. मग त्यासाठी लागणारा खर्च, उत्पन्नामधून खर्च वजा करून नफा, असं संपूर्ण गणित आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपल्याला काय काय खर्च आहे, नुसता खाद्याचा नाही तर खाद्याचा व्यतिरिक्त काय काय खर्च आपल्याला करावा लागेल तर ते पण आपण बघूया. पण त्या अगोदर प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमधून तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय मला कमेंट करून नक्की सांगा. आता बघा 450 आपल्याजवळ पिल्लं आहेत आणि एक सरासरी आपण जर खाद्याचा दर काढला तर एका गावरान कोंबडीला किंवा गावरान पक्षाला पिल्लू अवस्थेपासून ते 1 किलो होईपर्यंत सरासरी 3 ते 4 किलो खाद्य या ठिकाणी खावं लागतं, बरोबर. मग आपल्याजवळ जर 450 पिल्लं असतील आणि 4 किलो प्रति पिल्लाला आपण खाद्य द्यायचं असेल तर आपल्याला एक सरासरी आपण मानून चालूया 1800 किलो खाद्य त्यांना खाऊ घालायला लागेल. मग आता 1800 किलो खाद्य आपण डायरेक्ट यांना जर समजा दिलं तर आपला खर्च खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला येईल. पण आपण काय करणार, यांना 50% घरगुती आणि 50% विकतचं खाद्य देणार. आता 50% आपण विकतचं खाद्य समजा यांना दिलं तर किती लागेल, तर 900 किलो खाद्य यांना विकतचं द्यावं लागेल. 900 किलो खाद्याचा या ठिकाणी दर बघायला गेलं तर 32 रुपये 34 रुपये दर या ठिकाणी आपल्याला भेटून जाईल 1 किलो खाद्याचा, विकतच्या खाद्याचा. मग आपण जर यांना लेअर फीड दिलं किंवा विकतचं खाद्य दिलं तर 900 गुणिले 34 रुपये प्रति KGच्या दराने तर 30,000 या ठिकाणी 30,600 रुपये आपल्याला या ठिकाणी काय लागलं तर खाद्य खर्च आलेला आहे, बरोबर. मग आता 30,600 रुपये आपला खाद्य खर्च आला 50%. आता उर्वरित जे 50% आहे तर घरगुती द्यायचं आहे. मग घरगुतीमध्ये आपण काय काय देऊ शकता, जसं की तुम्ही तुमच्या शेतामध्ये किंवा तुमच्या कंपाऊंडमध्ये पालक असेल, शेवगा असेल, मेथी घास असेल, शौरी असेल, तुती असेल, त्याचप्रमाणे तुम्ही उकिरड्यावर जर कोंबड्या सोडत असाल फक्त तुम्हाला त्या उकिरड्याला कंपाऊंड करून ठेवा, म्हणजे बाहेर घूस, मुंगूस, साप, कुत्रे, लांडगे, कोल्हे तुमचे पक्षी खाणार नाही. तुम्ही कंपाऊंड करा, कंपाऊंडच्या आतमध्ये पक्षी तुम्ही जर सोडले म्हणजे थोडक्यात अर्धबंदिस्तच तुम्ही समजा केलं तेव्हाच हे 50% खाद्य देणं शक्य आहे, बरोबर. मग त्यामध्ये तुम्ही तुमच्या आजूबाजूचे हॉटेल असेल त्यांचा खरकटा असेल किंवा ॲझोला लावू शकता, तुम्ही सुबाबळ असेल, तुती असेल, उकिरड्यावरचे किडे असेल, असं अनेक प्रकारचं घरगुती खाद्य तुम्ही तयार करू शकता. खाद्यावरती अगोदरच व्हिडिओ बनवला आहे, जर पुन्हा बनवायचा असेल तर मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आता खाद्य खर्च आपण बघितला, त्यानंतर आपण लसीकरण. आता पिल्लू जन्माला आल्यानंतर 7-7 दिवसाला आपल्याला लसीकरण द्यावं लागतं. आता लसीकरणाबद्दल देखील मी एक संपूर्ण व्हिडिओ बनवला आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि लसीकरण खर्च आपण जर बघायला गेलो तर बघा 4,500 रुपये आपण एक सरासरी ॲव्हरेज लसीकरण औषधांचा खर्च या ठिकाणी पकडलेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्रूडिंग करावे लागेल, म्हणजे टेम्परेचर आपल्याला कंट्रोल करावं लागेल. त्यासाठी आपल्याला लाईट लागेल. लाईट म्हणजे पिवळे बल्ब आपल्याला वापरावं लागतात, त्यामुळे लाईट बिल आपल्याला येतं. मग 500 रुपये प्रति महिन्याने 5 महिन्याचे आपण 2,500 रुपये लाईट बिल पकडलं. त्यानंतर आपल्याजवळ जे 110 मोठे पक्षी होते किंवा मोठ्या कोंबड्या होत्या ज्या आपल्या पॅरेंट स्टॉक होत्या तर त्यांना देखील खाद्य द्यावं लागेल. तर त्यांचा खाद्य खर्च आपण बघूया. आता मोठे जे पक्षी आहेत त्यांना आपल्याला संपूर्ण लेअर फीड किंवा आपण पूर्ण मार्केटचं फीड या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. कारण की बघा ह्या ज्या आपल्या कोंबड्या आहेत, बरोबर, ह्या ज्या आपल्या कोंबड्या आहेत ह्या पूर्ण आपल्याला अंड्यावरच्या आहेत आणि त्यांचं अंडी प्रोडक्शन जास्त निघावं यासाठी आपण खाद्याबद्दल कोणतंच कॉम्प्रोमाइज करणार नाही आहे.
बरोबर. जर तुम्हाला या ठिकाणी घरगुती द्यायचं तुम्ही घरगुती देऊ शकता, फक्त त्यातून तुम्हाला त्यांना प्रोटीन पुरेपूर भेटलं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. मग आपण बघा, जर 110 आपल्याजवळ मोठ्या कोंबड्या असतील तर सरासरी आपल्याला 15 किलो तरी खाद्य दिवसाला द्यावं लागेल आणि 34 रुपयाने आपण याचा गुणाकार करणार. पण त्या अगोदर बघा, 15 किलो दिवसाला म्हणल्यानंतर आपल्याला किती, तर या ठिकाणी एक सरासरी आपण बघायला गेलो तर बघा 510 रुपये आपला दिवसाचा खर्च या ठिकाणी येतो आहे. म्हणजे 34 रुपयाने 15 किलो गुणुले 34, 510 रुपये दिवसाला खर्च येतो आहे. आणि आपण जर महिन्याचा हिशोब काढला तर या ठिकाणी 15,300 रुपये आपल्याला महिन्याचा हिशोब येतो आहे. बरोबर. आता इथं मी महिन्याचाच काय हिशोब धरला आहे, कारण की हे जे पिल्लं आहेत ही एकाच महिन्याची आहेत. ही जी पिल्लं आहेत ही एकाच महिन्याची आहेत, त्यामुळे या ठिकाणी ही एका महिन्याची बॅच आहे. तर या बॅचमधून आपल्याला कोंबडीचा 1 महिन्याचा खर्च काढायचा आहे. पुढच्या महिन्याचा मोठ्या पक्ष्यांचा जो खाद्य खर्च आहे तो पुढच्या बॅचमधून आपण काढणार आहोत. बरोबर. समजलं नाही तर मला कमेंट करा नक्की, मी या ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करेल. बरोबर. मग बघा, या ठिकाणी 15,300 आपल्याला मोठ्या कोंबड्यांचा खाद्य खर्च आला. त्यानंतर या ठिकाणी आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की बरेच लोक बोलतात की असं कुठं शक्य आहे का, किंवा आम्ही पण इतके दिवसापासून कोंबडी पालन करतो, आम्हाला इतका प्रॉफिट होत नाही किंवा आम्हाला ही गणित जमत नाही आहे. तर बघा मित्रांनो, मी अगोदरच सांगितलं आहे, तुमचं मार्केट, विक्री किंमत, रोग आजार, तुमचं खाद्य नियोजन, त्याचप्रमाणे तुमचं वातावरण आणि तुम्ही कशाप्रमाणे त्यांना सांभाळताय, कसं मॅनेजमेंट करताय, ह्या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थितरित्या त्यांचं पार पाडलं, जशी ब्रूडिंग असेल किंवा अनेक गोष्टी आहेत, त्या तुमच्या म्हणण्यानुसार आणि योग्य तशा जर झाल्या तर तुम्हाला नक्कीच असं तुमचं बजेट किंवा असं उत्पन्न तुम्हाला भेटू शकतं. पण बरेच लोक व्यवस्थित यांना पाळत नाही आहे किंवा त्यांच्याकडून रोग कंट्रोल होत नाही आहे, खाद्य नियोजन होत नाही आहे किंवा मार्केटमध्ये विकायला त्यांना हवं तसं मार्केट भेटत नाही आहे. त्यामुळे त्यांना जसं आपण हिशोब बघतो आहे, गणित बघतो आहे, त्याप्रमाणे या ठिकाणी फायदा होत नाही आहे. पण तरी हरकत नाही आहे, आपण या ठिकाणी कागदोपत्री काढतो आहे, याच्यामध्ये तुम्ही थोडीफार पुढं मागं होऊ शकतं, पण एक सरासरी अंदाज आपल्या ह्या व्हिडिओमधून लागूनच जाईल. बरोबर. मग आता बघा, आपण या ठिकाणी ज्या आपल्या कोंबड्या होत्या त्यांना आपण 100% खाद्य विकतचं दिलं. त्यानंतर आपले जे पिल्लं होते ते पिल्लं आता आपले 5 महिन्यानंतर विक्रीसाठी तयार झालेले आहेत. आता विक्रीसाठी तयार झाले, पण तोपर्यंत काय झालं की आपले आणखी 50 पक्षी विक्री होईपर्यंत या ठिकाणी मेली, मरतूक झाली. 10% या ठिकाणी मरतूक झाली. म्हणजे आपण यातून एक सरासरी 50 पिल्लं काय केलं की मरतूक पकडली. म्हणजे आता 450मधून 50 मेली, उरली आपल्याजवळ 400. आता 400मधून काही कोंबड्या निघतील, काही कोंबड्या निघतील, त्यामुळे आपण 40% कोंबडे आणि 60% कोंबड्या पकडल्या. म्हणजे 160 कोंबडे आणि 240 कोंबड्या असा आपण हिशोब लावला. 160 कोंबडे आपण एक कोंबडा 600 रुपयांनी विकला. बरोबर. आता तुम्ही कमी जास्त रेटने विकू शकता, पण आपण 600 अंदाजाने धरला आहे. 160 गुणुले 600 बरोबर 96,000 रुपये. त्यानंतर कोंबड्या 240 गुणुले 400, कारण की 400 रुपये प्रति कोंबडीने आपण हिशोब लावला आहे. तर या ठिकाणी 96,000 त्याचे असे मिळून आपल्याला 1,92,000 रुपये भेटले. 1,92,000मधून या ठिकाणी बघा, आपण आता आपला सर्व खर्च वजा करूया आणि आपल्याला प्रॉफिट किती झाला आहे हे बघूया. तर बघा, या ठिकाणी 1,92,000मधून आपण आपलं ब्रूडिंग, लाईट 2,500, लसीकरण 4,500, त्याचप्रमाणे आपलं मोठ्या कोंबड्यांचं 15,300 खाद्य खर्च, लहान पिल्लांचा 30,600 खाद्य खर्च, आणि त्यानंतर आपण एक मजूर पण ठेवला होता. म्हणजे एक मजूर पण तुम्ही ठेवू शकता, त्याचा पण खर्च यातून वजा होतो आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही हे हँडल करू शकता तर तुम्ही स्वतः देखील हे हँडल करा, चांगली गोष्ट आहे, तुमचा मजुराचा खर्च वाचेल. पण आपण मजुराचा खर्च पकडूया 300 रुपये रोजाने, 9,000 रुपये. त्यानंतर तूस, चुना, फवारण्या असेल किंवा स्वच्छतेसाठी तुम्हाला लागणारा जो खर्च असेल तो आपण या ठिकाणी पकडूया 10,000 रुपये इतर खर्च. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लागेल ट्रान्सपोर्टेशन, म्हणजे तुम्हाला तुमच्या फार्मपर्यंत यायला किंवा मार्केटमध्ये जायला तुमच्या गाडीचं पेट्रोल लागेल किंवा ट्रान्सपोर्टेशन गाडीचा खर्च येईल, तो आपण 10,000 पकडला.
आणि इतर किरकोळ कारकोळ जो पण आपला छोटा मोठा खर्च आहे, ज्यामध्ये तुम्ही मार्केटिंग करू शकता किंवा अनेक प्रकारचे छोटे मोठे खर्च जे तुम्हाला जेव्हा प्रॅक्टिकल करशाल तेव्हा तुम्हाला न सांगता येतो, जो आपण या ठिकाणी हिशोब लावू शकत नाही किंवा माझ्याकडून राहून गेला असेल, असा आपण 10,000 पकडला. असा संपूर्ण खर्च आपण जेव्हा वजा केला त्यानंतर आपल्याजवळ शिल्लक राहतो आहे तो 1,00,000 रुपये आपला निव्वळ नफा. आणि हो मित्रांनो, त्यानंतर आपण ह्यामध्ये या ठिकाणी तुमच्याकडे जर 600 पक्षी एका महिन्यात असणार आहेत आणि त्यांच्यापासून आपल्याला जी विष्ठा आहे किंवा त्यांची जी ते संडास करतील या ठिकाणी, त्यापासून आपल्याला मोठ्या प्रमाणात खत देखील भेटणार आहे. पण तरी देखील आपण खताचं उत्पन्न या ठिकाणी पकडत नाही आहे, बरोबर. मग अशा प्रकारे आपण सर्व खर्च वजा करून 1,00,000 रुपये आपल्याला उत्पन्न भेटू शकतं. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण एक 100 कोंबडी पालन पक्ष्यांसाठी जर आपण पाळली किंवा अंडे काढून आपण जर त्यातून पिल्लं बनवली तर आपल्याला कशाप्रकारे प्रॉफिट होऊ शकतो हे आपण ह्या व्हिडिओत बघितलेलं आहे. जर तुम्हाला असेच व्हिडिओ येणाऱ्या काळात बघायचे असतील किंवा आपण शेळीपालन तसंच बोकडपालन आणि कोंबडी पालन याबद्दल असेच महत्त्वाचे बिझनेस प्लॅनिंग असेल किंवा या ठिकाणी महत्त्वाचे व्हिडिओ असेल, दररोज आणत असतो. जर तुम्हाला दररोज बघायचे असतील असेच व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागली तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे आपण हा जो व्हिडिओ बनवला आहे तो फक्त आपण या ठिकाणी एक एज्युकेशनल पर्पज किंवा एक अंदाजा काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. यानुसार तुम्हाला नक्कीच अंदाज येईल की सर्व गोष्टी या ठिकाणी तुमच्या मनानुसार घडल्या तर या ठिकाणी तुम्हाला असा फायदा होऊ शकतो. पण बऱ्याच वेळा बरेच लोक या ठिकाणी यांच्या नियोजनाबद्दल किंवा अनेक गोष्टी त्यांना जमत नाही आणि त्यामुळे त्यांना खूप मोठं नुकसान लॉस होतो. त्यामुळे तुम्ही कोणताही व्यवसाय करण्याअगोदर किंवा कोंबडी पालन करण्याअगोदर तुम्ही तुमची स्वतःची अगोदर माहिती घ्या, मार्केट फिरा, पूर्ण शिका, तुमची स्वतःची माहिती घ्या आणि मगच तुम्ही या ठिकाणी कोणताही व्यवसाय तुमच्या जबाबदारीवर सुरू करा. कारण की मित्रांनो, ज्याप्रमाणे याच्यामध्ये प्रॉफिट दिसतो आहे त्याप्रमाणे यामध्ये रिस्क पण खूप मोठं असतं. त्यामुळे मी प्रत्येक वेळेस सांगतो, तुम्ही अगोदर स्वतः शिका, माहिती घ्या आणि मग छोट्या लेवलपासून सुरुवात करा. जसं जसं तुम्हाला माहिती होईल तसं तसं तुम्ही हा व्यवसाय वाढवू शकता. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओ.